तर फ्रेंड्स, आज आपण एकदम लेटेस्ट अशी जी स्लीव्ज डिझाईन आहे तर ती बघणार आहोत। आता तुम्हाला त्या डिझाईन जर करून कंटाळा आला असेल तर तुम्ही ही डिझाईन जी आहे नक्की ट्राय करू शकता आणि खूप सुंदर दिसते ही डिझाईन जी आहे ती। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं तर पेपरवरती जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे। जसं आपण नॉर्मल स्लीव्हचं कटिंग करतो तसं इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे। 36 साईजचं ब्लाऊजसाठी मी ही जी स्लीव्ज आहे तर ती बनवत आहे आणि 4 इंचाची स्लीव्ज मला तयार करायची आहे। 1 इंच मी मार्जिन ॲड करून घेतलं पेपरवरती आणि अशा पद्धतीने जे आहे मी पेपरवरती स्लीव्ज कटिंग करून घेतली। आता बघा, पेपरचा जो आहे आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याकडच्या साईडला काय करायचं, आपण 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि ही फिश कट स्लीव्ज आहे त्यामुळे एका साईडला याला जे आहे आपली डिझाईन येणार आहे आणि एका साईडला जे कापड आहे आपलं प्लेन येणार आहे। तर हे तुम्ही 2 कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा करू शकता आणि बघू शकता की 3 इंच मी घेतलं होतं। जो पॉइंट काढला होता तिथून एक असं मी क्रॉस मध्ये लाईन मार्किंग केली आणि त्याच्यानंतर असे अर्धगोल डिझाईनचं जे मार्किंग आहे मी ते करून घेतलेलं आहे। बघू शकता, तर एकदम सिंपल असं करायचं आहे, जास्त ही आपल्याला कोणतं ह्याला ट्रिक वगैरे वापरायचे नाही। तरी बघू शकता आपण खडूनच इथं असं मार्किंग केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तुम्ही थोडासा कर्व शेप इथं द्यायचा आहे स्लीव्जला, तर थोडासा लुक जो आहे याच्यामुळे सुद्धा चेंज होतो। आता बघा, आपण ही जी डिझाईन मार्किंग केली होती खडूने तर ती आपण अशा पद्धतीने जसं आपण ही मार्किंग केलेलं आहे तसं हे आपण कट करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। तर या डिझाईनला कोणतंही कॅनव्हास वगैरे मी वापरलेलं नाही, कारण जे ब्लाऊज पीस आहे तर तो एकदम जाड होता, ब्रॉकेट टाईप होता। सो मी ते कॅनव्हास वगैरे या डिझाईनसाठी जे आहे वापरलेलं नाही। पण तुम्ही ही जी डिझाईन आहे तर ती एकदम सिल्क किंवा पातळ ब्लाऊज पीसवरती जर करत असाल तर कॅनव्हास नक्की वापरा। आता हे बघू शकता, दोन्ही पार्ट जे आहेत म्हणजे स्लीव्हचे मी कट करून झालेले आहे। 2 पार्टमध्ये ही जी डिझाईन आहे तर ती आपली कंप्लीट होते आणि हे पार्ट तुम्ही आता बघू शकता, 2 आपली जी स्लीव्हचे पार्ट आहेत, एक वरचा पार्ट आणि एक बॉटमचा पार्ट, असे मी 2 पार्ट जे आहेत मी कट केलेले आहेत। आता आपण हे काय करायचं आहे की अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीनेच अस्तरवरती ठेवायचे आहेत, म्हणजे एकाच साईडच्या दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत तर त्या होणार नाहीत। तर आता हे बघू शकता तुम्ही, आपण इथं जी आपली पेपर आहे तर त्या शेपनुसारच जे आहे मार्किंग आपण करत आहोत। आता जे अर्धगोल आहेत तर ते आपण अगदी व्यवस्थित इथं घ्यायचे आहेत, जास्तही मोठे आपल्याला घ्यायचे नाहीत, छोटे छोटेच आपल्याला घ्यायचे आहेत, जेणेकरून जे फिनिशिंग आहे आपल्या स्लीव्हचं तर ते छान येईल। तर हे बघा, हे 2 स्लीव्हसाठी मी एकदम कट करत आहे। तर आपल्याला एक स्लीव्ज कट करायची नाही, दोन्ही स्लीव्हचं एकदमच अस्तरवरती आपल्याला हे कटिंग जे आहे तर ते करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता, आपण एक जी स्लीव्ज आहे एका साईडचं कट करून घेतलेला आहे। आता दुसरा पार्ट आहे तोही आपण अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे। त्याच्यानंतर मी 1-1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। पहिल्यांदा आपण आहे तसे मार्किंग करून घ्यायचं आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे कर्व शेपची तर त्या साईडला तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन जरी घेतलं तरी चालेल। जसं मी ते 1-1.5 इंच घेतलेलं आहे, माळा अस्तर होतं, तुम्ही अर्धा-पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर तितकं तुम्ही हे घेऊ शकता। आता हा जो पार्ट आहे आपला अशा पद्धतीने हा जॉईंट होणार आहे, म्हणजे अशा पद्धतीने जी डिझाईन आहे आपली तर ती रेडी होणार आहे। आता हे बघू शकता, ही जी स्लीव्ज माड कापड आलं होतं तर ते अशामध्ये होतं, ब्रॉकेटमध्ये होतं। सो मी हा जो पार्ट आहे तर आपला जो वरचा कर्व शेपचा जो पार्ट आहे डिझाईनचा तो मी ब्रॉकेटमध्ये काढलेला आहे आणि प्लेन जे कापड थोडंसं पिसामधलं एक्स्ट्रा शिल्लक राहिलं होतं लायनिंगमध्ये, म्हणजे बॉटमला जसं की सगळे पार्ट काढून झाल्यानंतर थोडंसं जे कापड आहे शिल्लक राहिलं होतं प्लेनमध्ये, हे जे कापड आहे सो मी हा स्लीव्हचा दुसरा पार्ट जो आहे याच्यामध्ये मी काढलेला आहे। जर तुमचं कापड प्लेन आणि ब्रॉकेट असेल तरी याचा जो लुक आहे खूप छान दिसतो आणि ही जी स्लीव्ज आहे मी परत एकदा नक्कीच ट्राय करणार आहे, कारण ही जी स्लीव्ज आहे खूप जणांना आवडलेली आहे। सो मी नक्की परत एकदा या स्लीव्हचा जो आहे व्हिडिओ बनवेन। आता हे तुम्ही बघू शकता, मेन कापडावरती आणि अस्तरवरती सुद्धा आपलं हे जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे। आता आपण हे स्टिचिंग करणार आहोत। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मी एक स्लीव्ज इथं मी एक स्लीव्ज तुम्हाला इथं रेडी करून दाखवणार आहे। आता दोन्ही आपले जे पीस आहेत ते घ्यायचे आहेत आणि सरळ कापडावरती आपलं अस्तर जे आहे दोन्ही पार्ट्स आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला जास्त काही करायचं नाही, फक्त अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून आहे तसे जी स्लीव्ज आहे आपल्याला जोडून घ्यायची आहे। म्हणजे एकदम सिंपल आहे, यात काहीही टेक्निक वगैरे वापरायची गरज नाही।
आणि हे बघू शकता आता मी अर्ध गोल जे आहेत व्यवस्थित असे स्टिच करून घेणार आहे. जसा आपला शेप आहे तसा प्रॉपर शेप येईल त्या हिशोबाने आपण अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित हे जे अर्ध गोल आहेत आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्लीवचा दुसरा पार्ट सुद्धा मी सरळ कापड आपलं जे मेन कापड आहे तर ते सरळ कापडावरती मी अस्तरचा पार्ट जो आहे ठेवलेला आहे. आणि लास्टला याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघा, कारण ही जी स्लीव्ज आहे खूप सुंदर अशी झालेली आहे. मी डमीला घालून तुम्हाला दाखवलेला आहे. कालच मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा जो आहे अपलोड केलेला आहे. तर आता हे बघू शकता इथपर्यंत आपण काय करायचं आहे, स्लीव्ज जे आहे स्टिचिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित असं फिनिशिंग सहित. त्याच्यानंतर छोटे छोटे आपल्याला कट्सही द्यायचे आहेत. आता हे बघा आपल्याला इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर हे बघा अस्तर आपण आतमध्ये पूर्ण पलटी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता स्लीवची येते दुसरी साईड, तर दुसरी साईड सुद्धा आपण अशी स्टिच करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं. आता हे बघा हा एक पार्ट जो आहे स्लीवचा माझा तयार मी करून घेतलेला आहे. आता बॉटमचा म्हणजे आपला स्लीवचा दुसरा जो पार्ट आहे बॉटमला आपण स्टिच करून घ्यायचा आहे. अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारून याला सुद्धा छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला द्यायचे आहे दाबटीप. तरी हे सुद्धा एक्स्ट्राचं सगळं कापड आपण स्टिच करून कट करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता हा जो पार्ट आहे आपण सेंटर पॉईंट याचा काढायचा आहे आणि 3 इंचावरती हा जो पार्ट आहे याला आपण एक क्रॉसमध्ये जे आहे आपण अशी टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता आपल्या हाताच्या घडीचं माप आपलं मोजायचं आहे आणि तितकं आपण याला जे आहे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. आता हे बघा इथून आपण टिप मारून घेणार आहोत. आता हे बघू शकता मी टिप मारून अशी क्रॉसमध्ये घेतलेली आहे आणि आपली जी स्लीव्ज आहे खूप सुंदर अशी जी आहे तर ती झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये ही जी स्लीव्ज आहे खूप सुंदर दिसते. आणि याचं फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर ही जी स्लीव्ज आहे तर ती कशी दिसते. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात येते तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.